राज्य केव्हाही कधी कुठेही मी देऊ शकतो. पण एक गोष्ट हे उज्जैन राज्य माझ्या स्वाधीन करा. या क्षणी जर का संपूर्ण राज्य तुला हवं असेल, फक्त एक अट, जिच्याशी प्रेम केलंय तिचा त्याग कर. संपूर्ण राज्य तुला देऊन उदयिक सूर्य अस्त होता तुझा राज्याभिषेक केला जाईल. मी प्रथमच सांगितलंय, वाटेल ते प्रयत्न करेन पण लग्न हिताशी करणार. प्रश्न राहिला माझ्या अधिकाराचा. तुम्ही म्हणता आहात अर्धराज्य नाही पूर्ण राज्य देणार, अर्थात ते पूर्ण राज्य माझ्या मालकीचं करा. पूर्ण राज्य केव्हा मालकीचं होईल? ज्यावेळी तिचा त्याग करशील तेव्हा. मग हिताही स्वीकार करून हे राज्य माझ्या स्वाधीन करून घेण्यासाठी तुम्हाला आव्हान देतो. दोन दिसाची सगळी नाती, दोन दिसाची सगळी नाती, तुझ्या रे नाती, होती, तुझ्या रे नाती. आणि 726 सबस्क्रायबर आणि एखाद्या वीराच्या हातून शस्त्र भूमीवर पडणं म्हणजे त्याच्या जीवनातील पराजय. जिवंतपणाचं मरण तुला आलंय, पण दोघांच्या युद्धात माझा पराजय झालाय. अर्थात पराजित व्यक्ती मी आहे. माझ्या देहावर आपला अधिकार आहे. जर का इच्छा असेल तर माझा शिरच्छेद करून स्वतःच हे राज्य स्वतंत्र बनवा. नपेक्षा माझ्या भोगाने हे राज्य हे जीवन जगण्यासाठी मी समर्थ होतो. अंतर्नामी एवढा क्रोध जागृत झालाय ना की क्षणार्धाच्या शस्त्रानं तुझा शिर धडापासून वेगळं केलं असतं. पण जन्म देणाऱ्या आई बापाला मरते वेळी वचन दिलं होतं की जीवनात पोटचा पोर म्हणून तुझा सांभाळ करेल. पण आज भरल्या राज दरबारी राजकर्त्यावर शस्त्र उघडण्यासाठी तू तत्पर झाला म्हणजे या राज्याचा राजद्रोहित्व आहे. आणि राजद्रोही माणसाला या राज्यात थारा नाही. याच्यासाठी हिच्याबरोबर लग्न करायचंय. मग जर का हिच्याबरोबर लग्न करायचं वाटेल ते झालं तरी चालेल, पण या स्त्रीला मी वाऱ्यावर कधीच सोडणार नाही. मग हद्दपारीचं शासन या राज्यात तुला क्षणभरही थारा नाही. दादा आपला अज्ञानची कमी आहे. हद्दपारीचं शासन मला तुम्ही फुटावला. अर्थात ते शासन भोगण्यासाठी हा पुन्हा जाते वेळी एक सूचना. आजपर्यंत या उज्जैनीचा राजकर्ता मी होतो. युवराज म्हणून तू वावरत होता. आतापासून तुझा माझा या राज्याचा काडी मात्र संबंध संपला. तुझ्या देव रक्ताने युवराज पदाचे वस्त्र का भंडार खाण्यात उतरवून ठेव. तोंड काळ Thank you.
रसिक, या गावचे सुपुत्र आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रत्न म्हणजे ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, आमच्या गुरुस्थानी असणारे पुरुषोत्तम खेडेकर यांनी माझ्या आणि युवराजाची भूमिका करणारे बबलू मेत्री आमच्या दोघांच्याही कलागुणाचा गौरवपणे बोमोल पारितोषिक दिले. आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम खेडेकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन जमण्याला नाट्य साहेबांचे आभार मानून माझ्या गणाला वंदन करून याचा स्वीकार करतोय. वारे युवराज, तुला हद्दपार केलंय, कारण राज्य सोडून तू केलंय. ना केव्हा पाहिली ना केव्हा ओळख अशी अपरिचित व्यक्ती यक्षाशी माझ्या देहाला सोडणार. यक्षराज, या राज दरबारी आपलं आगमन का म्हणून झालंय? एकच त्या आजपर्यंत या विश्वामध्ये या लक्ष्मी मातेची तुम्ही भक्ती करता, खरंय. मग ती आज या लक्ष्मी मातेची भक्ती आजपासून बंद करावी. आमच्या जीवनात समजू